हॅलो नमस्कार सर्वांना। तर आज आहे 31 डिसेंबर आणि त्याच पार्टीसाठी आपण निघालो आहोत। 10th हाऊस बुक केलेले आहेत आणि तोच हा व्हिडिओ आहे। चला आपण जाऊया। आणि आता निघाली आहे जस्ट मी 3:30 वाजले। संध्याकाळी मस्त पार्टी आहे। तर मी निघाली आहे हडपसरवरून मुळशीला आणि मुळशीमध्येच असे 10th हाऊस बुक केलेले आहेत आणि एक छान अशी रूम बुक केलेली आहे। तर तिथे खूप छान आहे, हॉटेल आहे, खूप मस्त आहे। तिथं चाललेलो आहोत आम्ही आणि कधीतरी असा एन्जॉय केला पाहिजे खरं तर। फक्त 5 मिनिटं राहिलेत पोहोचण्यासाठी। तुम्हाला दाखवते लोकेशन काय आहे आणि 10th हाऊस कसे आहेत ते। आणि सनसेट छान झालेला आहे, तुम्हाला मी दाखवलंय आताच। तर आम्ही पण एक्साइटेड आहोत की किती छान अशी पार्टी करणार आहोत। परी कसं वाटतंय तुला सांग? मस्त। 10th हाऊसला खूप मोठी पार्टी आहे। हो, काय खाणार आहे तू? चिकन। 10th हाऊस खूप मोठं आहे। मस्त सनसेट आहे। आता आम्ही मुळशी मध्ये पोहोचलेलो आहोत। तर तुम्हाला हा छान असा डोंगरातनं सूर्य असा मावळतोय ते दाखवतीये। सो आम्ही फायनली पोहोचलेलो आहोत। तर इथं सगळी तयारी चाललेली आहे 31st ची। संध्याकाळी अगोदर बघून येऊया 1 वाजेपर्यंत चांगला डान्स वगैरे आहे। तर हे आहे 10th हाऊस आणि एक छान रूम बुक केलेली होती। तर कधीतरी माणसाने आयुष्यात म्हणजे टेन्शन तर सगळ्यांनाच असतं, थोडाफार एन्जॉय हा केला पाहिजे। देवधर्माचं सुद्धा केलं पाहिजे आणि आपल्याला जे वाटतं ते सुद्धा केलं पाहिजे। मन मारून कधीच नाही जगायचं, कधीतरी मन मोकळेपणाने जगायचं। तर माझा हा रूल आहे की मला असं वाटलं की आज एन्जॉय करायचं तर एन्जॉय करायचं, आज असं वाटलं की पारायण करायचं तर पारायण करायचं। म्हणजे सगळं आपलं मन जेव्हा आतून खुश होतं तेव्हाच आपण छान आयुष्य जगतो असं मला वाटतं। चला थोडंसं हॉटेल तुम्हाला दाखवते कसं आहे। 10th हाऊस कसे आहे तर असे छोटेसे आहेत की जिथे 2 लोक झोपू शकतात। आणि आम्ही तर रेडी झालेलो आहोत, घरनं येतानाच रेडी होऊन आलेलो होतो। तर आता वाजले आहेत 8:30 आणि संध्याकाळी 12 वाजता वगैरे छान पार्टी डान्स वगैरे आहे आणि छान वाटत आहे। जरा घरापासून थोडंसं लांब आलेलो आहोत तर वेगळं काहीतरी अनुभवायला मिळते। घरात राहून तेच खूप टेन्शन वैताग आलेला असतो, प्रत्येकालाच आलेला असतो, कोणी सांगत नसलं तरी मीही सांगते। आणि एक दिवस तरी थोडंसं वेगळं काहीतरी चेंज असं जीवन जगलं पाहिजे आणि त्यासाठी मला वाटतं तसं मी करते। आणि कधी असं वाटलं की आता ह्या देवाला जायचं त्या देवाला जायचं तेव्हा सुद्धा जाते मी। आणि माणसाने सगळेच आयुष्य जगलं पाहिजे। तर तिथं खूप थंडी होती आणि बाहेरच थांबायचं होतं, त्याच्यामुळे आम्ही जर्किंग वगैरे तर आणले होते, पण छान अशी शेकोटी पेटवली होती। तर खूप छान वाटत होतं तिथं बसून अशा वातावरणात मस्तपैकी। खरं एन्जॉय वाटत होता खूपच। आणि इथं मुलींचं काय चाललं तर ड्रॉइंग चाललेली आहे। तर इथं मुलं मुली छोटे छोटे आले होते सगळे। तर परीला तर तुम्हाला माहिती आहे तिचे खूप ड्रॉइंगचे व्हिडिओ आहेत, ती छान अशा पद्धतीने ड्रॉइंग करत होती, नवीन फ्रेंड बनवले होते तिने आणि इथं आम्ही एन्जॉय करत होतो आणि खूप मज्जा आली। खरं 31st खूप छान पद्धतीने मी ठरवलं होतं की काही पण होऊ दे की जायचं म्हणून जायचं, आज कुठंतरी एन्जॉय करायचा। खूप झालं घर आणि छान खरं एन्जॉय केला मी मनापासून सगळा।
तर तोच हा व्हिडिओ आहे. तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. आणि इथे पहा खूप छान डान्स करत होते लोक. आणि तुम्ही पाहू शकता शेकोटी पण खूप छान मस्त पेटलेली होती. तर प्रत्येक माणूस मन मोकळेपणाने जगत आहे हेच दिसत आहे या व्हिडिओमधनं. आपलं रोजचं जीवन असंच जाणार आहे. म्हणजे एकामागे एक जे रोजचे दिवस आहेत असेच जाणार आहेत. तर मनात आलं तर खरंच तुम्हाला वाटलं आज एन्जॉय करायचं तर खरंच नक्कीच करत जा. आणि तुम्हाला वाटलं कुठं फिरायला जायचे तर नक्की जात जा. जे तुम्हाला म्हणजे तुमच्या मनात जे वाटतं ते तुम्ही करत राहा हेच सांगायचे मला. आणि आयुष्य आपलं कधी संपेल काही सांगता येणार नाही. त्यामुळे प्रत्येक क्षण हा आनंदाने जगला पाहिजे. तर आता 11:30 झाले होते. खूप एन्जॉय करून आम्ही वरती हॉटेलमध्ये जेवायला आलो होतो. आणि त्यावेळेसच बरोबर 31 सेलिब्रेट झाला. 12 वाजले होते. आणि इथे फटाकडे दिसत आहेत तुम्हाला. आणि पटकन मला जाता नाही आलं खाली खरं तर. आणि इथूनच मी वरतूनच खिडकीतून शूट केलेला आहे. तर अशा पद्धतीने मी 31 डिसेंबर साजरा केलेला आहे. आणि तुम्हाला सकाळचा व्ह्यूसुद्धा दाखवत आहे मी. तर रात्री 1-1:30 वाजले आम्हाला झोपायला. आणि सकाळी आम्ही टेंट हाऊसमध्ये म्हणजे झोपलो तर तेव्हा उठून पाहिलं तेव्हा असा व्ह्यू होता. 9 वाजले होते. खरं तर मी पहिल्यांदाच टेंट हाऊसमध्ये राहिले होते. तर अनुभव असा सांगता येईल की थंडीमध्ये नाही इथं राहिलं पाहिजे कारण खूप थंडी वाजत होती. उन्हाळ्यात वगैरे ठीक आहे. आणि असा आहे व्ह्यू. आणि म्हणजे छान वाटलं खरं तर. प्रत्येक गोष्टीचा अनुभव हा घेतला पाहिजे. तर सकाळी सकाळी खूप छान फ्रेश वाटत होतं. हॉटेल खरं खूप मोठं आणि छान होतं. तर अशा प्रकारे हे टेंट हाऊस आहे. आणि आमची परी अजून झोपलेली आहे. तर स्विमिंग पूल वगैरे खूप छान होते सगळं. पण हे थंडीमध्ये खरी काही कामाचं नाही आहे. तर अशी ही रूमसुद्धा होती आम्ही जी बुक केली होती. तर सकाळी फ्री नाश्ता होता म्हणजे हॉटेलतर्फेच होता. तर तो हॉटेलमधला नाश्ता आम्ही केला. आणि आम्ही निघालो आहोत एका पॉईंटला. आणि तो पॉईंट काय आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की पहा. तो पॉईंट मी तुम्हाला दाखवणार आहे. तिथेच आहे मुळशीमध्ये. खूप छान व्ह्यू आहे तो. त्याचाही स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे मी. तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की पहा तुम्ही. आता आम्ही निघालेलो आहोत त्या पॉईंटवरती सकाळी. तर पुढचा व्हिडिओ पाहूया. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा. टाटा बाय.